नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एकदम युनिक, झटपट होणाऱ्या, सोप्या, सुंदर आणि तुम्हाला काढता येतील अशाच डिझाईन्स घेऊन आलेली आहे. तर टोटल 5 डिझाईन्स आहेत. त्यातल्या ज्या पहिल्या 2 आहेत त्या ठिपक्यांच्या रांगोळ्या आहेत आणि पुढच्या 3 त्या फ्री हँड रांगोळ्या आहेत. चला तर आपण पहिली रांगोळी बघूया. त्यामध्ये 3 ते 2 टिपके आपण काढून घेतले आणि चांदणीचा आकार काढला कर्व आकारामध्ये आणि त्याच्या भोवती केंद्रवदनीचा आकार काढून घेतला आहे. खूप सोपी आहे ही रांगोळी. नक्की ट्राय करा. तशा तर सर्वच डिझाईन्स ट्राय करण्यासारख्याच आहे. सोप्या आहे, कमी वेळात काढता येतील अशाच आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर एक सुंदर कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. तुमचे काही रांगोळीबद्दल सजेशन्स असतील, कसा वाटला व्हिडिओ, कशा वाटल्या डिझाईन्स, हे पण तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. मी नक्कीच कमेंटला रिप्लाय करेल. तर बघा, आपण नेहमीसारखी डिझाईन पण काढून घेतली त्या 2 केंद्रवळणीच्या मध्ये आणि लाल कलरचे टिपके काढून घेतले. आतमध्ये तुम्ही कलरही भरू शकतात. मी असे टिपके काढले हिरव्या कलरमध्ये आणि मध्ये पण आपण एक केंद्रवर्धिनीचा आकार काढणार आहोत. ज्या मैत्रिणींना अजून रांगोळी जमत नाही, म्हणजे त्यांना रांगोळी काढायला आवडते आणि इच्छासुद्धा आहे, पण जमत नाही, त्यांनी आपला बेसिक रांगोळीची जी प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलला जाऊन एकदा चेक करा आणि एकदम बेसिकपासून मी व्हिडिओ घेतलेले आहेत, कव्हर केलेले सर्व पॉइंट्स. रांगोळी कशी पकडायची, 5 बोटांनी कशी रांगोळी धरायची, लाईन्स कशा काढायच्या, वेगवेगळे आकार कसे काढायचे, हे सर्व त्यामध्ये दाखवलेलं आहे. तर नक्कीच एकदा तुम्ही बेसिक रांगोळीच्या प्लेलिस्टला भेट द्या आणि सर्व व्हिडिओ बघा. छोटे-छोटेच व्हिडिओ आहे, जास्त काही मोठे नाही आहे. ती जर प्रॅक्टिस तुम्ही केली ना, तरी तुम्हाला रांगोळी जमायला लागेल. एवढ्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर बघा पुढची डिझाईन या प्रकारे आपण डिझाईन काढून घेतली. 3 ते 3 ठिपक्यांची आणि नेहमीसारखीच फुलांची डिझाईन तयार केली त्याच्या बाजूला. तर बघा तुम्ही आता ही एवढी डिझाईन पण ठेवू शकतात किंवा मी यानंतर 2-2 रेषा ॲड केलेल्या आहे डिझाईनमध्ये. त्या काढू शकतात किंवा एवढी पण डिझाईन ठेवू शकता. ही पण डिझाईन छोटीशी छान दिसते. तर ह्या ज्या लाईन्स काढते मी त्या ऑप्शनल आहे. काढा किंवा नका काढू तरी डिझाईन सुंदर दिसणार आहे. तुम्हाला जर दारासमोर रोज नवीन रांगोळ्या काढायच्या असतील, देवघरासमोर काढायच्या असतील आणि ते पण अगदी कमी वेळेत, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्त्वाचं, म्हणजे खूप कामात येणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं. तुम्हाला जर रांगोळीची आवड आहे, रोज तुम्ही दारासमोर रांगोळी काढता, तर नक्कीच सबस्क्राईब करा. कारण की एकदम कमी वेळात छान-छान रांगोळ्या दाखवल्या जातात. तर बघा आपण पुढची डिझाईन फ्री हँड रांगोळी आहे ही. आधी आपण अशा लाईन्स काढून घेतल्या. नंतर असा मोराचा आकार काढलाय साईडला, डाव्या साईडला. एकदम युनिक डिझाईन्स आहे आणि तुम्हाला जमतील अशाच डिझाईन्स मी तयार करत असते नेहमी. ते मोराची चोच काढून घेतोय आपण. आपण आधी पण अशा प्रकारच्या डिझाईन्स बघितलेल्या आहेत. तर त्यांची पण प्रॅक्टिस करा आणि रोज एक नवीन रांगोळी काढू शकाल एवढ्या डिझाईन्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तर नक्कीच एकदा जुने व्हिडिओ पण बघा वेळात वेळ काढून. येणारे व्हिडिओ पण बघत राहा. किती सुंदर दिसते बघा रांगोळी. 5 मिनिटाच्या आत होणारी रांगोळी आहे. तुम्ही जर ह्या बेसिक आकारांची प्रॅक्टिस केली ना मैत्रिणींनो, तर तुमची रांगोळी पण 5 मिनिटाच्या आत होत जाईल. तर नक्कीच बेसिक रांगोळींची प्रॅक्टिस करा. त्यामध्ये टिपके, लाईन्स असे वेगवेगळे आकार काढून बघायचे. असा स्पेशल वेगळा वेळ देण्याची काहीच गरज नाही रांगोळीसाठी. तुम्ही रोज सकाळी काढा. छोट्या-छोट्या रांगोळ्यांपासून सुरुवात करा. मग हाताला आपोआप वळण लागेल आणि
असे आकार पण तुम्हाला जमायला लागतील. तर बघू शकता पुढची डिझाइन यामध्ये आपण असा एक पाकळीचा आकार काढून घेतला आहे. त्यामध्ये पिवळा आणि व्हाईट कलरमध्ये शेडिंग करतोय. तुम्ही कलर कॉम्बिनेशन दुसरं पण वापरू शकतात. आणि खाली असे केंद्रवर्धिनीचे 2 आकार काढून घेतले. मैत्रिणींनो, ह्या जर रांगोळ्या तुम्ही दारासमोर रोज काढल्या ना, तर तुमचे घरातले तर तुमचं कौतुक करणारच आहे, पण आजूबाजूच्या मैत्रिणी पण तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. इतक्या सुंदर रांगोळ्या आहेत आणि अगदी मन प्रसन्न होऊन जाईल. डोळ्यांना पण प्रसन्न वाटेल, शांतता लागेल अशा रांगोळ्या आहेत. तर नक्कीच या रांगोळ्या ट्राय करा. आणि ज्या मैत्रिणी रांगोळी नसेल काढत त्यांनी पण रांगोळी काढायला सुरुवात करा. छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर. किती सुंदर रांगोळी बघा. एवढी जरी डिझाइन काढली तुम्ही तरी छान दिसेल. मी अजून त्यामध्ये ॲड केलेलं आहे डिझाइन थोडीशी. साइडला अशा 3 लाईन्स काढून घेतल्या केंद्रवर्धिनीच्या. एकदम मस्त डिझाइन, छान डिझाइन. अगदी अशा रांगोळ्या आहेत ह्या, की अगदी आपली नजर पण हटत नाही अशी रांगोळ्या आहेत ह्या. आता मीच माझ्या रांगोळीचं कौतुक करते, पण तुम्हाला पण जर असं कौतुक करून घ्यायचं असेल कोणाकडून, तर नक्कीच या रांगोळ्या ट्राय करा. म्हणजे फक्त कौतुकासाठी नाही, पण आपल्या स्वतःच्या घरासाठी वगैरे पण या रांगोळ्या ट्राय करत चला. म्हणजे रांगोळी काढत चला दरवाजासमोर. पुढची डिझाइन बघा. अशा वेली काढून घेतल्या म्हणजे मोराचा आकार काढून घेतलाय दोन्ही साइडला आणि आपली नेहमीचीच एक डिझाइन ट्राय केली तिथे. तुम्ही आवडीनुसार दुसरी पण डिझाइन काढू शकता. मोठ्यापासून छोटे-छोटे टिपके काढत जायचं खाली. आणि तुम्हाला आपल्या रांगोळ्या आवडतात का? हे पण मला कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. बघा अशा पद्धतीने तिन्ही साइडला आपण अशा 3-3 पाकळ्यांची डिझाइन काढलेली आहे. तर आपली ही रांगोळी रेडी झाली आहे. भेटूया पुढच्या भागात अशाच सोप्या सुंदर रांगोळीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.